हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आणि तर आवनच्या टिफिनसाठी बनवली होती शिमला मिरची आणि टिफिन पॅक केला. त्याच्यानंतर काही प्लांट्स आणले होते कटिंग मम्मीकडून. म्हटलं ते पण सगळे लावून घ्यावात. आणि हे दिसतंय कसं करवंदासारखं, पण ते आहे कढीपत्त्याचं बी. आणि माझ्या हाताला पहा ना किती जोराचा चटका बसला. 15 दिवस काम नाही केले, त्याची शिक्षा दिली असेल देवाने. आणि हे पहा सगळे कटिंग्स म्हटलं आता लावून घ्यावात, का तर पावसात छानपैकी येऊन जातील. आणि माठाचं पण आता काम झालेलं आहे, का आता उन्हाळ्याने खूप लवकर सुट्टी घेतलेली आहे आणि पाण्याचा टिप काढला वापरायला. उन्हाळ्याने लवकर पॅकिंग केलेली आहे. आणि इथं विहानी ते छान कटिंग केलं आहे मँगो. आणि खूप दिवसांनी मी दुधाचा चहा पिते. काय करणार, इतकं क्रेविंग झालं होतं की नाही बाबा आता चहा प्यायचाच आहे. आणि मग पप्पांसाठी केला, मग तोच मी घेतला चहा. आणि ही आहे हिरवी भाजी. तुम्हाला माहिती आहे का, हिरवी हरभऱ्याची भाजी अशी सुकून नंतर करतात छानपैकी. खरंच खूप छान लागते, थोडीशी आंबट पण लागते. आणि मी अशी बनवली होती मुगाची डाळ टाकून भाकरी आणि हरभऱ्याची भाजी. आणि नंतर जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खाऊ म्हणून जिलेबी खायचा मूड झाला. मग तिथं गेलो तर परत काय पाऊसच, दुसरं काय आहे का आता आयुष्यात, नुसता पाऊस 3 महिने. पाऊस होता आणि तिथं असं गरम गरम शेकोटी पण होती आणि गरम गरम जिलेबी देत होते. तर मस्त वाटत होतं, गरमागरम आस पण लागत होती. आणि इथं विरू विनाकारण भिजत होता आणि विहानने त्याच्या पप्पाचं जर्किन घातलं, तरी पण त्याला पण भिजायचं होतं. पण गरम आस छान वाटत होती. आणि वरतून हे असं शेड होतं ज्याच्यावर प्लास्टिकची ताडपत्रीन कवलं होतं. त्याचा आवाज मात्र खूप, तो पावसाचा आवाज मस्त वाटत होता. मग अशा प्रकारे मस्त छानपैकी दिवस गेला. आणि रात्री झोपताना दिसला